अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी शेतीच्या मशागतीची तयारी सुरू केली आहे। यावर्षी मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात चांगला होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। याच अनुषंगाने जिल्हा परिषद कृषी विभागानं येणाऱ्या खरीप हंगामामधील पेरणी क्षेत्राचं नियोजन पूर्ण केलंय। यावर्षी जिल्ह्यात 2,35,000 प्रस्तावित क्षेत्रावर सोयाबीन होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचं क्षेत्र वाढल्याचं दिसतंय। यासाठी 1,76,250 क्विंटल सोयाबीनच्या बियाणांचं नियोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांनी मार्केटमधील बियाणं वगळून घरगुती बियाणाचं नियोजन पेरणी केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे। कपाशी बियाणाचं पेरणीसाठी 1,35,500 हेक्टर शेतजमिनीचं नियोजन करण्यात आलंय। यासाठी जिल्ह्यातील कपाशीच्या पेरणीसाठी 6,71,500 पाकिट कपाशी बियाणं लागणार आहे। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावं यासाठी सद्यस्थितीत कृषी विभागाला 91,667 मेट्रिक टन खताची गरज आहे। यापैकी 88,700 मेट्रिक टन खताचं आवंटन प्राप्त झालं असून सध्या 4,355 मेट्रिक टनाचा पुरवठा झालाय। यामध्ये युरिया आणि DAP या खतांची कमतरता असून येत्या काळात याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यात कुठेही बियाणं तसंच खताच्या बाबतीत काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत 7 तालुक्यांमध्ये 7 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। याशिवाय जिल्हा पातळीवर देखील एक भरारी पथक तैनात करण्यात आलं आहे। सर्व भरारी पथकांना अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024 करता आपण बियाणे खतं कीटकनाशक याकरता संनियंत्रण समितीची सभा आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेत आपण संपन्न झालेली आहे आणि त्या सभेमध्ये आपण आपल्या जिल्ह्याचं जे काही बियाणं खतं आणि कीटकनाशकाचं नियोजन आहे ते सुद्धा सादर केलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे 2 प्रमुख पिकं आहेत। सोयाबीन पिकाचं क्षेत्र हे आपल्या जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या थोडीफार फेरबदल होऊन वाढण्याची शक्यता दिसते। आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी सोयाबीन पिका जवळपास 2,35,000 हेक्टर एवढं क्षेत्र पेरणी होईल असं अपेक्षित आहे। त्याकरिता लागणारं जे बियाणं आहे ते आपण हेक्टरी 75 किलोप्रमाणे आपण त्याची पेरणीकरता बियाणाचं नियोजन करतो आणि आमच्या कृषी विभागाच्या नियोजनानुसार 35% बियाणं फक्त शेतकऱ्यांनी मार्केटमधून विकत घ्यावं। त्याकरता जवळपास 61,000 क्विंटल एवढंच बियाणं आपल्याला मार्केटमधून घेणं अपेक्षित आहे। उर्वरित राहिलेलं 65% जे बियाणं आहे शेतकऱ्यांनी स्वतः त्याची उगवणशक्ती तपासावी, स्वतःचं बियाणं शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी, त्यामुळे आपला पेरणीचा जो खर्च आहे तो कमी होईल।